ख्रिस्त सभा आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीर आणि रक्ताचा सोहळा साजरा करत आहे. खरं पाहता प्रत्येक मिस्सा बली हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीर आणि रक्ताचा सोहळा असतो. तरी देखील ख्रिस्त सभेने 2 दिवस असे राखून ठेवलेले आहेत की ज्या दिवशी विशेषरित्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीर आणि रक्ताचा सोहळा साजरा केला जात असतो. एक दिवस आहे कॉर्पुस ख्रिस्ती म्हणजे आजचा सण, आणि दुसरा महत्त्वाचा दिवस आहे आणि तो म्हणजे पायधुनीचा गुरुवार, की ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र मिस्सा बलीची प्रस्थापना केली. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीर आणि रक्ताचा सोहळा हा ख्रिस्त सभेमध्ये साजरा केला जात असतो. आजच्या पहिल्या वचनामध्ये शालेमाचा राजा मल्कीसदेक हा भाकर आणि द्राक्षरस घेऊन अब्राहमाला सामोरा येतो आणि त्यावेळेला अब्राहमाला आशीर्वाद देतो. अब्राहमाने देखील त्याला सर्वांचा 10वा भाग दिला असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. हा मल्कीसदेक कोणाचं प्रतीक आहे? शाश्वत महायाजक असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे. त्या ठिकाणी त्याने भाकर आणि द्राक्षरस घेऊन अब्राहमाचं स्वागत केलं. अब्राहम कसलं प्रतीक आहे? सर्व श्रद्धावंतांचं प्रतीक आहे, कारण तो श्रद्धावंतांचा आदिपिता आहे. अशा ह्या अब्राहमाने 1/10 हा आपल्या मिळकतीचा भाग मल्कीसदेक ह्याला अर्पण केला. ह्याचा अर्थ असा आहे की आपण पवित्र मिस्सा बलीमध्ये सहभागी होत असताना साक्षात प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त स्वीकारत असतो. आणि मग आपल्या परीने आपण काय द्यायचं? आपल्या घामाचे, आपल्या कष्टाचे जे काही असते त्यातला थोडासा तरी हिस्सा चर्चमध्ये ख्रिस्त सभेला आपण अर्पण करायचा असतो. ही महत्त्वाची अशी बाब पहिल्या वाचनामध्ये आपल्याला सांगण्यात आलेली आहे. दुसऱ्या वाचनामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आलेला आहे की संत पौल प्रभू येशू ख्रिस्ताने प्रस्थापित केलेल्या पवित्र मिस्सा बलीचं महत्त्व किंवा महात्म्य वर्णन करत आहे. तो सांगत आहे की जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्याने संपूर्णतः पायधुनीच्या संध्याकाळी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांबरोबर जे अखेरचं भोजन घेतलं त्यावेळेला पवित्र मिस्सा बलीची प्रस्थापना कशी केली त्याचं सगळं वर्णन केलेलं आहे. हे वर्णन केल्यानंतर त्याने एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता आणि जितक्यांदा हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. अशा प्रकारचं श्रद्धेचं रहस्य आपण देखील पवित्र मिस्सा बलीमध्ये जाहीर करत असतो की जोपर्यंत ह्या पृथ्वी तलावरती पवित्र मिस्सा बली साजरा केला जात असतो तोपर्यंत आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरागमनाची वरील श्रद्धा व्यक्त करत असतो. म्हणून प्रत्येक मिस्सा बली ही प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एकदा येणार आहे ह्याची जाणीव करून देणारी असते. शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त लोकांना 5,000 लोकांना जेवू घालतो अशा प्रकारचा प्रसंग आपल्यासमोर उभा करण्यात आलेला आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे की आपल्या लोकांना भूक आहे. आपल्या लोकांची भूक आपल्याला भागवली पाहिजे. मात्र ही भूक केवळ शारीरिक नाही तर ती भूक आध्यात्मिक आहे. ह्यावरती संत लूक शिक्कामोर्तब करत आहे. हे आपण कशावरून समजायचं की प्रभू येशू ख्रिस्त हा परमेश्वराचा पुत्र लोकांमध्ये वावरत होता, देवाच्या राज्याविषयी बोलत होता आणि जेवढे लोक त्याच्याकडे येत होते त्या सर्वांना तो बरे करत होता. म्हणजे लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे कशासाठी येत होते? खाण्यापिण्यासाठी येत नव्हते, त्याचं ऐकून घेण्यासाठी, त्याचा स्पर्श अनुभवण्यासाठी येत होते. पवित्र मिस्सा बलीमध्ये देखील नेमकं तेच घडत असतं. प्रभू शब्द विधीमध्ये आपल्याला परमेश्वराचा शब्द ऐकायला मिळतो आणि ख्रिस्त शरीर स्वीकाराच्या वेळेला
आपल्याला त्याचा अगदी जवळून स्पर्श होत असतो. पवित्र मिस्साबली हे अशा प्रकारचं एक महान रहस्य म्हणून आपल्यासमोर सादर करण्यात आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीर आणि रक्ताचा सोहळा साजरा करत असताना 3 महत्त्वाचे संदेश ख्रिस्त सभा आपल्याला देऊ इच्छिते. पहिला संदेश आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने शरीर आणि रक्त धारण केलं मानवाच्या तारणासाठी. म्हणून शरीर हे तारणाचं माध्यम आहे हे माणसाने कधीच विसरायचं नसतं. त्याच शरीराने त्याने स्पर्श केला, त्याच शरीराला भूक लागली, थकवा आला, तहान लागली. अशा प्रकारचं नश्वर शरीर धारण करून प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण जगाचं तारण केलं. आपलं शरीर देखील तारणाचं माध्यम बनू शकतं, मात्र ते उदात्त अशा कारणासाठी वापरलं गेलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की शरीर हे कृपेचं साधन आहे, की आपल्याला कृपा मिळत असते शरीराच्या माध्यमातून. आपल्या शरीरावरती पवित्र पाणी शिंपडलं जातं, आपल्या शरीराला पवित्र तेल लावलं जातं, आपल्या जिभेवरती कम्युनियन ठेवलं जात असतं आणि आपल्या डोक्यावरती हात ठेवला जात असतो. आपल्याला सुवार्ता सांगून आपल्या कानाद्वारे परमेश्वराची कृपा आपल्या हृदयात ओतली जाते. अशा प्रकारे माणसाचं शरीर हे कृपेचं साधन बनू शकतं. म्हणून माझं शरीर कृपेचं साधन कशा प्रकारे बनता येईल हे मी विचारात घेतलं पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, की माझं शरीर जे आहे ते शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. ह्याची जाणीव मला ठेवता आली पाहिजे. जसा प्रभू येशू ख्रिस्ताने शरीराचा वापर परमेश्वराच्या गौरवासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी किंवा तारणासाठी केला, तसा मला माझ्या शरीराचा वापर उदात्त हेतूसाठी केला पाहिजे. म्हणून देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना अशी भावना आपण जोपासणं गरजेचं आहे. त्या ख्रिस्त शरीराचा आणि रक्ताचा उचित असा सन्मान आपल्या हातून घडावा अशी कृपा प्रभू येशू ख्रिस्ताकडे मागूया.